250-300 कोटी रुपये तसं आम्हाला बी द्या म्हणले. 200-250 कोटी. अजित दादाने सांगितलं ताड दिशे त्यांना म्हणावं फिराची शपथ खावा आणि मी बी फिराची शपथ खातो. अजित दादांनी सांगितल्यावर तुला साधा आमदार निवडून आणता आला नाही, 250 कोटी कारखान्याला कर्ज मागतो. आता दादा बोलताना कोण होतं? उत्तर सोलापूरचा माने होता, पंढरपूरचा परिचारक होता, तो हसापुरे होता. अख्ख्याच्या जिल्ह्याच्या समोर ज्या वेळेला अपमान झाला त्यावेळी त्यांनी ठरवलं तात्या आता इथं काय आपली पत नाही, चलो पुढची गाडी. आणि मग आता ते भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. भाजपमध्ये ह्याने गेल्यानंतर सुद्धा मोहोळच्या नगरपालिकेमध्ये आम्ही 4 मुंड्या चित केल्या. लक्षात ठेवा, मोहोळ शहर तुमच्या हातात जाऊ दिलं नाही तात्या. पण तुम्ही मला आमदार म्हणून निवडून पाठवलं होतं, त्यामुळे माझं काम होतं की मोहोळ तुमच्या हातात द्यायचं नाही. मोहोळमध्ये 170 मतांना आपण कमळाबाईचा पराभव केला. उद्या जिल्हा परिषद आहेत, उद्या पंचायत समितीच्या निवडणूक आहे. तुमचा आमदार ज्यावेळेला निवडून तुम्ही दिला, तुमच्या आमदारानं पहिल्यांदा त्यांना मोहोळला येऊ दिलं नाही. लक्षात ठेवा, मोहोळची नगरपालिका आपल्या ताब्यात घेतली. तुम्ही भाजपमध्ये जावा नाही तर कुठेही जावा, हा रस्ता होईल. ही ज्येष्ठ मंडळी माझ्या समोर बसलेले ज्यावेळेला हा 4 महिन्यात 5 महिन्यामध्ये ठेकेदार आले ना इथं, हा किती आहे त्यांना टाइम ऑफ लिमिट किती आहे? 6 महिन्याच्यात हा रस्ता झाला पाहिजे. लक्षात ठेवा, नाही तर माझ्याकडे काय खैर नाही. हा त्याला सांगायचं 6 महिन्याच्यात रस्ता पूर्ण झाला पाहिजे. लोकांना फसवायचं, धंदे करायचे, तर रस्ता पूर्ण करायचा, चांगला दर्जेदार रस्ता झाला पाहिजे. बांधवांनो, आज कोनेरी गावामध्ये येत असताना दुसरा एक मला आनंद होता की या गावाला आपण तुम्हीच निवडून दिल्यामुळे आज हा रस्त्याचं भूमिपूजन मी करू शकलो. आता ज्यावेळी भूमिपूजनाला जात असताना वाट्यामध्ये एक लायब्ररी झाली, दाखवली. त्या लायब्ररीमध्ये या गावामधले जवळजवळ 100 ते 150 लोक शासकीय नोकरीमध्ये आणि चांगला उपक्रम आहे. आपली मुलं त्या गॅलरीमध्ये लायब्ररीमध्ये बसून चांगले अभ्यास केले पाहिजेत, चांगल्या परीक्षा पास झाले पाहिजेत, चांगल्या पदावरती गेली पाहिजे. जशी आपली भावना आहे तशी माझी सुद्धा भावना आहे. आणि म्हणून राजकुमार पाटील, मी आपल्याला सांगतो की या लायब्ररीसाठी जी बी काही कुठल्या कंपनीची तुम्हाला पुस्तकं पाहिजे, या पुस्तकासाठी मी 2 लाख रुपयाचा निधी आजच मंजूर करतो. कारण ही मुलं ही उद्या देशाची सगळ्यात मोठी संपत्ती आहे आणि ही शिकली पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, तो जो पीठ तो डरकल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे 2 लाख रुपयाचा निधी आम्ही आपल्या लायब्ररीसाठी पुस्तकासाठी देतो. येताना मला तुम्ही हनुमान मंदिरामध्ये नेलं. हनुमान मंदिरामध्ये नेल्यानंतर ना मी दर्शन घेतलं. दक्षिणमुखी हनुमान मंदिर आहे, दक्षिणमुखी ना सर. हनुमानजीचं माझं नातं फार वेगळं आहे. माझा ज्यावेळी जन्म झाला त्या दिवशी हनुमान जयंती होती. सुनील दादा अजून हे बघा, त्या दिवशी शनिवार होता. म्हणजे शनिवारी हनुमान जयंतीच्या दिवशी दुपारी 12 वाजता माझा जन्म झाला. मग हनुमानजीचा प्रचंड आशीर्वाद माझ्या पाठीशी होता. पण मी हनुमानजीला सांगितलं की ह्या अनगरकराच्या डोक्यात पहिले गदा घाल.
आणि 23 नोव्हेंबरला हनुमानजीनं गदा घातली आणि तिकडे जायचं तुमचं बंद केलं आणि तुमचा आमदार निवडून आला. आणि प्रचंड अशी हनुमानजीवरती माझी भक्ती आहे. त्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे. त्यामुळे कुठल्याच संकटाला मी घाबरलो नाही. म्हणून या हनुमान मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामासाठी मी माझ्या आमदार फंडातून 15 लाख रुपयाचा निधी हा आजच मंजूर केला असं मी जाहीर करतो. कोणेरी वडाची वाडी रस्ता मंजूर असून सुद्धा काम नाही. या संदर्भामध्ये मी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांची एक बैठक 2 दिवसापूर्वी घेतली होती. या तालुक्याच्या मध्ये जी काही कामं मंजूर आहेत त्याचं टेंडर झालंय, परंतु ती कामं चालू केली नाही. अशा सर्व कामांची यादी मी मागवलेली आहे. जो काम करणार नाही त्याला आठवड्याचा बाजार दाखवला जाईल, त्याला ब्लॅकलिस्टमध्ये टाकलं जाईल आणि तिथं त्या कामाचं पुन्हा नव्यानं टेंडर होऊन ते काम चालू केलं जाईल. राजकुमार पाटील, तुम्ही मला सांगितलं की गावाला दत्तक घ्या. 40 वर्षाच्या दादागिरी, दडपशाही, तानाशाही आणि झुंडशाहीला वैतागून या गावानं या तालुक्यानं मला आमदार केलं. आणि मला आमदार केल्यानंतर ना सगळ्याच गावाचा बॅकलॉग आहे. आपलं गाव दत्तक घेतलं तर माझ्या बरोबर 5-6 सरपंच बसलेले. पुन्हा जाताना गाडीत माझी अपघात होईल. लीड माग पुढे झाला नाही. कोणेरीला काही कमी पडू देणार नाही. बर, दुसरं, मी माझ्या आयुष्यातली 35 वर्ष एकनाथ शिंदे साहेबांबरोबर काढली, शिवसेनेत काढली. आता शिंदे साहेब राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. तर मग आपल्याला निधीची काय अडचण आहे तात्या? निधी कसा आणायचा हे आपल्याला चांगलं माहित आहे ना. आता अजितदादा बी आपल्या बरोबर आले, 2 उपमुख्यमंत्री आपल्या बरोबर आहेत. बरं, ते 2 उपमुख्यमंत्री आहेत म्हणून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत. मग ते 2 मुख्यमंत्री ऐकतील का अनगरकरचं ऐकतील? हाय काय ह्यांच्याकडे ऐकायला? स्वतःच दुकान चालू राहण्यासाठी तुम्ही भाजपमध्ये गेला. मला पुणेकरांना एवढं आवर्जून सांगायचंय, मी 2 मुलीचा बाप आहे. माझ्या आयुष्यामध्ये मला काही कमवायचं नाही. माझी 15 एकर शेती आणि 40-50 माझ्याकडे जित्रा पाहिजे जनावर. या 288 आमदार मध्ये एकमेव तात्या आमदार मी आहे की गुराच्या गोठ्यात झोपतो. तुम्ही निवडून दिलेला आमदार एसी घरामध्ये झोपत नाही, तर तो झोपतो कुठं? गुराच्या गोठ्यात झोपतो. आणि हे कुठे झोपते? तर 100 कोटीच्या महालामध्ये, बंगल्यात. दादा, माझ्याकडे आलेल्या प्रत्येक माणसाला नाश्ता दिला जातो, त्याला चाय दिला जातो. कोण आजारपणाला आलं त्याच्या आजारपणाला त्यात मी मदत करतो. जे माझ्याकडनं शक्य ती मदत करतो. गरीबाच्या मुलीचं लग्न आहे, ती माझ्याकडे येतं पत्रिका घेऊन, म्हणतो साहेब परिस्थिती खूप बेकार आहे, लग्नाची सुद्धा ऐपत नाही. आता मी लग्नालाही मदत करतो. कोण गरीबाचं पोरगं शिक्षणासाठी फी मागायला आलं, त्याला फीसाठी त्याचं शिक्षण थांबलंय, त्याच्या शिक्षणाच्या फीला सुद्धा तात्या मदत करतो. काय आयुष्यामध्ये न्यायचंय? मी माझ्या बायकोला नेहमी सांगितलं की ज्यावेळी आपण या जगाचा निरोप घेऊ त्यावेळी ही तुझी 15 एकर जमीन आणि तुझी 50 जनावर सुद्धा तुझ्या बरोबर येणार नाही.
आपल्या 2 मुली त्यांची लग्न केल्यानंतर त्यांच्या नवऱ्याकडे जातील. आपल्या दोघांना जगायसाठी 15 एकर जमीन भरपूर आहे. आपण गेल्यानंतर त्याचे अर्धा भाग म्हणलं तर 7.5 मोठी घेईल, 7.5 बारकी घेईल. मग कशासाठी पैसा कमवायचा? मी जाईन तर जाताना आयुष्यामध्ये नाव कमवीन. पैसा येतो, पैसा जातो, पैसा पुन्हा येतो. पुन्हा एकदा नाव तुमचं गेलं तर ते काळा बाजारात सुद्धा नाव पुन्हा मिळत नाही. माझ्याकडे कारखाना नाही, माझ्याकडे सूतगिरणी नाही, माझ्याकडे नक्षत्रासारखी दारूची फॅक्टरी सुद्धा नाही, माझ्याकडे बँक नाही, माझ्याकडे शाळा नाही, माझ्याकडे कॉलेज नाही. तात्या तुम्हाला म्हणून सांगतो, माझ्याकडे पिठाची चक्की सुद्धा नाही. पण काय आहे आमच्याकडे? दानत आहे. आम्ही गरिबीत ना आलो. माझा बाप पंढरपूरला शहरामध्ये टांगा चालवायचा. मी एक टांग्यावाल्याचा मुलगा, झोपडपट्टीमध्ये राहायचो. 10वी पर्यंत शिक्षण एक कंदिलावरती केलं आणि कधी 11वीला 12वीला माझ्या घरी लाईट आली. गरिबी काय आहे हे जन्मजात आम्ही पाहिली. त्यामुळे दारात आलेल्या गरीबाला पहिली मदत केली पाहिजे. तो मोठ्या आशेनं आपल्याकडे आलाय. त्याला वाटतं की आमदार आपला आहे. मी आमदार नव्हतो तेव्हाही मदत करत होतो, आमदार झालो तेव्हाही मदत करतो. माझी आणि माझ्या बायकोची ज्यावेळी चर्चा होती त्यावेळी मी तिला नेहमी सांगतो की आपल्याला आयुष्यात काय नाही कमवायचं. आपण लोकांची सेवा केली, लोकांनी आपल्याला डोक्यावर घेतलं, लोकांनी आपल्याला 31,000 मताधिकांनी निवडून दिलं. एवढं वैभव ह्यांच्याकडे होतं तरी सुद्धा ह्यांना तुम्ही पाडलं आणि माझ्यासारख्या भटक्या कार्यकर्त्याला महाराष्ट्राच्या विधानसभेत आमदार म्हणून निवडून दिलं. तुमचा आमदार कसा पाहिजे तर लोकांच्या मदतीला गेला पाहिजे. आता ज्या वेळेला आपण आईच्या रुद्रात नाही येतो त्यावेळेला आपण नागडा येतो तेव्हा कापड आपल्या अंगावर नसतं. आणि ज्यावेळी ह्या जगाचा आपण निरोप घेतो त्यावेळेला सुद्धा आपल्या अंगावर कापड नसतं. जे 100-150 रुपयाचं कफन असतं ती सुद्धा काढतात. मग आपलं काय होईल तर ते ह्यांच्याकडे ज्यादा पैसा आहे वर ह्यांना चंदनात जाळतील आणि आपल्याकडे पैसा नाही म्हणून आपल्याला लिंबाच्या झाडावर जाळतील. पण कार्यक्रम करेक्ट कार्यक्रम आहे. म्हणून कशासाठी हे जे सगळं आहे ते कशासाठी? उमेशदादा पाटील